मित्रांनो, आपण आलेलो जय बारामतीला आणि बारामतीला आपण सध्या आहोत जयन इरिगेशनच्या स्टॉलला. आणि जयन इरिगेशनचा जो स्टॉल आहे तिथून आपण माहिती घेणार आहोत ऑटोमेशनची, म्हणजे जे ऑटो कंट्रोल वाल वगैरे होतं शेताला जे पाणी देतात. तुम्हाला म्हणजे शेतात वगैरे जायचं नाही, तुम्ही मोबाईलवरून पण शेताला पाणी किती द्यायचं कसं द्यायचं ते कंट्रोल करू शकता. तर चला बघूया आता आपण घेऊ सरांकडून माहिती. आहे म्हणजे आपल्या 12 वॉलपेक्षा अधिक आहे जास्त. त्याला 32 वॉलचा कंट्रोलर आणला आहे. त्याच्यामध्ये ॲनालॉग आणि डिजिटल. आता ॲनालॉग कशाला म्हणायचं आणि डिजिटल कशाला म्हणायचं, तर ॲनालॉग म्हणजे आपले वॉल्स, जसे सोलनाईट वॉल्स आपण वॉल हाताने फिरवतो, ते फिरवण्याऐवजी आपले सोलनाईट वॉल आहे बघा निळ्या रंगाचे, ते तिथे बघा पुढे. हां, ते 2 प्रकारचे असतात. एक असतो AC आणि एक असतो DC. AC आणि DC मध्ये अंतर काय आहे की इलेक्ट्रिक असेल तर DC आणि जर वायरलेस असेल तर AC. आता ही वायरलेसची आपली RTU आहे. ही RTU आहे. ही RTU 1.5 ते 2 किलोमीटर रेंजमध्ये चालते. आता आपण जर बघितलं असेल KVKचं, तर KVKचं जिथे तळ आहे त्या तळ्यामध्ये सेंट्रलाइज सिस्टीम केलेली आहे. तिथनं पूर्ण 110 एकर कवर होत आहे सेंट्रलाइजनी पूर्ण. आता याच्यामध्ये काय फर्टिगेशनचं युनिट बी आहे. याला 2 वेंचुरी 3 वेंचुरी फर्टिगेशनचे असतात. बरोबर, त्याद्वारे आपण फर्टिगेशनचं खत करू शकतो. आता AI मध्ये काय केलं आहे, AI मध्ये एक चेंज नवीन आला आहे की आपण 150 एकराला 100 एकराला किंवा 250 एकराला एक वेदर स्टेशन घेतो आपण. तर वेदर स्टेशन काय करतो की वॉटर स्ट्रेस असेल तर तो वॉटर स्ट्रेस सांगतो की बा एवढं पाणी याला कमी पडतं. बरोबर, तो वॉटर स्ट्रेसने या कंट्रोल म्हणजे जे फसल जे आहे बँगलोरचं, त्या फसलमध्ये तो वेदर स्टेशनला प्रत्येकाला SMS जातो की तो फसलमधला, त्याला सांगायची गरज नाही, तो ॲटोमॅटिक चालू होतो. आणि हे युनिट आपण काटेवाडी आणि बारामतीला, जवळपास काटेवाडीला 100 एकराला त्याच्यामध्ये ऊस आणि केळी पिकं आहे आणि बारामतीला आता 50 एकरचं उभारणी चालू आहे. तर या प्रकारचे आपले नवीन. आता जर समजा पाणी मोजायचं असेल, हे संतोष हे उघड एक मिनिट. तर हा वॉटर मीटर आहे, रीडिंग मिळतं सर आपल्याला. बरोबर, म्हणजे व्हॉल्युमेट्रिक बेसिसला म्हटलं तर व्हॉल्युमेट्रिक बेसिसला 10,000 लिटर द्यायचं असेल तर 10,000 लिटर, 15,000 असेल. म्हणजे 3 प्रकारच्या सिस्टीम आहे, टाईम बेस, व्हॉल्यूम बेस आणि वायफाय. आता याच्यात सेन्सर जे आहे, याला या कंट्रोलरला जर सेन्सर लावायचा म्हटला तर याला सेन्सरची फॅसिलिटी आहे. म्हणजे समजा याला आता आपले 40 वॉल आहे आणि जर समजा आणखी क्षेत्र वाढणार असेल तर तुम्ही एक कार्ड इन्सर्ट करून अजून एक 20चं त्याला हे देऊ शकता. म्हणजे तेवढे सोलनाईट वॉल वाढू शकतो. आणि याला वायर तर काही जाणार नाही, याला हा वायफाय आहे, तर वायफायने तो चालू करतो. एवढं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. आणि एकरी जर खर्च विचारात घेतला तर साधारणपणे 15,000 ते 20,000 रुपये एकरी शेतकऱ्याचे वाढतात. याला काहीच नाही तसं. हां, काहीच नाही, अगदी काहीच. पण त्यांनी विचार करून पहिले 10 एकराला, पहिले 15 एकराला असं केलं पाहिजे, तर त्यांना परवडणार आहे. म्हणजे का, आणि हे सगळे जे आहे हे अँड्रॉईड आहे, मोबाईल बेस आहे. म्हणजे मोबाईलवर आपण त्याला प्रोग्राम दिसतो की आता आपला हा वॉल चालला आहे आणि याचा रेकॉर्ड साधारणपणे 30 डेज 160 डेजपर्यंत रेकॉर्ड राहतो त्याचा. म्हणजे त्या पिरियडमध्ये आता समजा लाईट गेली आपली, हा प्रश्न राहील ना की बा 12चा शेड्यूल आहे आणि लाईट गेली, ती लाईट परत 3ला आली, तर तो परत तो 1 नंबरचा वॉल जो दिलेला आहे तोच चालू करतो. पण याचा जो सिक्वेन्स आहे तो 24 तासानंतर बदलतो. 24 तास लाईट नसेल तर तो परत ओरिजिनल सिक्वेन्स घेणार, तो मधलं विसरून जाणार. मधलं विसरणार म्हणजे तो फॉरगेट करतो, मग त्याला आपल्याला परत ॲडजस्ट करून ते करावं लागतं. ठीक आहे, आणखी काय अडचणी असतील तर विचारा. हां, शासनाने काय केलं आहे, शासनाने याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या कॉस्ट नॉर्म त्यांनी तयार केलेल्या आहे त्याच्यामध्ये शासनाने 25,000 रुपये प्रति हेक्टर अशी आता सुरुवातीची कॉस्ट नॉर्म काढलेली आहे. त्याच्यामध्ये कंट्रोलर, RTU, त्यानंतर फर्टिगेशनचं युनिट, वॉटर मीटर, एखादी सेन्सर, हे सगळ्या समाविष्ट करायचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी ऑलरेडी सांगितलं आहे की जे काही ड्रीप PMKSY किंवा आपलं जे याच्यामध्ये होतं युनिटमध्ये PMDCमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही 5% कंपल्सरी करा. म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षी मोरेसाहेब टार्गेट आहे, आता टार्गेट मिळेल. बरोबर आहे. चला, धन्यवाद. सरांनी आपल्याला छान माहिती दिलेली आहे. आपण स्वतः चेक करतो, त्यानंतर मग लोकांना